पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप. कोण आहात तुम्ही? कुठून आलात? तुम्हाला साष्टांग दंडवत. मंडळी, कालच आपण सुपर डान्सर चॅप्टर 5 मधल्या जजेसना अर्थात मास्टर मर्जी आणि गीता मायांना भेटलो आणि आज त्याच कार्यक्रमातील या लहान स्पर्धकांनी आपल्यासमोर ही झलक सादर केली आहे. आणि जर झलक ही असेल तर कार्यक्रम काय असेल? पूर्ण डान्स होईपर्यंत मी श्वास घेऊ शकले नाही. श्वास रोखून नाच बघत होते. तुम्ही फार भारी नाचताय. आणि आत्ता तर शो सुरू झालाय सुपर डान्सर चॅप्टर 5 आणि आता आम्हाला उत्सुकता लागली आहे की आता पुढे आम्हाला अजून काय काय बघायला मिळणार आहे आणि फायनली ही कॉम्पिटिशन कोण जिंकणार आहे. तर मंडळी, हा कार्यक्रम अजिबात चुकवू नका, ज्याचं नाव आहे सुपर डान्सर चॅप्टर 5, जो 19 जुलैपासून शनिवार रविवार रात्री 8 वाजता सोनी हिंदी चॅनेलवर सुरू झालेला आहे. अजिबात चुकवू नका. विश यू ऑल द बेस्ट. कीप इट अप. नमस्कार मंडळी, मनोरंजनाच्या तालावर ठेका धरायला सज्ज झालीये तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा फ्रेश. मंडळी, आज पुन्हा एकदा समीर चौघुले यांच्या मार्गदर्शनाखाली नम्रताबाईंची मुलं सज्ज झाली आहेत एक नवीन नाटुकलं करायला. त्यामुळे तुम्ही देखील सज्ज व्हा मनसोक्त हसण्यासाठी आणि त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी कलाकारांना. चिकूल आहे खाली, चिकूल मध्ये ना पाय. खूपच पाऊस आहे तुमच्या या गावात. हा सर, आमच्याकडे हा बेडका बेडकीचं लग्न चालू आहे ना वरती. म्हणजे आमच्याकडे बेडकाचा पाऊस म्हणतात याला सर. बरं. पण मला सर म्हणजे तसं बघायचं म्हटलं तर मला ना पाऊस खूप आवडतो. म्हणजे असं नाही का वरचा पाऊस आवडतो, चिखल नाही आवडत. फक्त आपण ते स्लीपरी घालतो ना, मग ते सगळी डिझाईन येते वरती. इकडे डिझाईन सगळी येत. तुमच्या पण आली असेल डिझाईन. असं नाही दाखवायचं दुसरं. तुम्हाला सांगते, आमच्या गावाकडे म्हणजे शेतामध्ये ना आम्ही मक्याचं कणीस भाजून भुट्टा. हो कळलं. तर ते आम्ही असं नाही का भाजून असं खातो. म्हणजे त्याला मस्त असं तिखट मीठ मिरची लावतो आणि असा हे काय वरचं काय आलं? हा बुट्टा आहे का? हा दाखवत आहे खायला? सॉरी, तुम्ही भिजलात. एक सेकंड, हे नका करू सगळं. अजिबात करू नका. पदरात या. अरे नका पदरात येऊ. नाही सर, नका करू हे प्लीज. हे करू नका. नाही, माझी लहान पोरं भिजली ना की मी त्यांना अशी पदरातच घेते. मी लहान आहे का मला सांगा? नाही सर, पण इकडे मी का आलोय मला सांगा. विज्ञानावर आपण एक नाटक बसवतोय, कळलं का? तालुक्याला एक विज्ञान सप्ताह असं साजरा करणार आहे. त्याच्यात आपण नाटकात भाग घेतलेला आहे. तो वैज्ञानिकांचं महत्व हे आपण सांगणार आहोत. त्यासाठी आलोय की नाही मग चला शाळेत. त्यासाठी माझे वेळ नाहीये. दुसऱ्या शाळेत सुद्धा जायचंय. हा कसं पदर आणि मग नका हे पदर पित्र. चला लवकर. मागणं भिजताय. हो मी भिजू. चला लवकर चला. डिझाईन. ए मुलांनो, सर या. सर कोण आलेत आपल्याकडे? पाहुणे सर आलेले आहेत. सर, मी माझ्या मुलांना सांगितले तुमचं स्वागत करायला. मुलांना खरं तर स्वागत गरज सर असं नाही. तुम्ही एवढे दुग्धज आहे त्याच्यामुळे आम्हाला. कोण दुग्धज? दिग्गज असा शब्द आहे तो. हा तेच. सर, मी थोडी भांबावून गेले. काय आमच्या गावाकडच्या शाळेमध्ये अशा दिग्गज लोकांची सवय नाही ना, त्याच्यामुळे. बरं ठीक आहे. मुलांनो, चला स्वागत करा बरं सरांचं. या सर आमच्या शाळेत या सर. क्या बात आहे. फारच सुंदर. मी एक वर्ग शिक्षिका म्हणून सर्वांगीण विकास मुलांचा कसा होईल जरा थांबा. परत बोलता, अजून बोलताय. जरा थांबा. जरा मागे या इकडे. इथून आता काय ना तेवढ्यातलं कन्फ्यूज करू नका हो मला. हा येस मुलांनो, आज आपण अत्यंत इंटरेस्टिंग गोष्ट करणार आहोत. म्हणजे आज आपण नाटकाची यबात तालीम करणार आहोत. सर, मी तर त्या नाटकाला पकडेन आणि जोरात आपटून त्याला तोडून फोडून मोडून टाकून
डिझाईन माझ्याकडे सुपर पॉवर आहे. तर तुझं सुपर पॉवर. हे काय आहे? मस्ती हा? किडे. सर 2 मिनिटं द्या, मी याचं पेस कंट्रोल करते थोडस. एक मिनिट काय करताय म्हणजे? काय रे ताड्या, हा? तुला किती वेळा सांगितलं माझी चव घालवू नकोस म्हणून. तुला आहे ना आलं मिरची बरोबर असा कोथिंबीरीच्या काडीने असा करकचून बांधीन, असा पाट्यावर ठेवीन आणि वरवंट्याने असा चेचून काढीन. मसाला गेला डोळ्यात. बघा ओव्हरची ऍक्टिंग बघितली का त्याची? हा मसाला गेला डोळ्यात म्हणे असं मॉर्निंग. हे का करताय पण तुम्ही हे सगळं? एक मिनिट मागे वा. हे का करताय? हा काय चेहरा आहे तुमचा? कोण आहात तुम्ही? कवट्या महाकाळ आहात का? सर त्यांना ना ह्याच भाषेत कळतं सर. हे नका करू. मला ही हिंसा अजिबात चालणार नाही. आपण ह्या पिढीला हिंसा शिकवायची का? मला सांगा. आज जगाला हिंसेची गरज आहे का शांततेची गरज आहे? मला सांगा. सगळं मान्य आहे सर. मला अजिबात चालणार नाही. सांगून ठेवतो या गोष्टी पुढे. ठीक आहे सर. मी कंप्लेंट करेन ना. नाही, सर, असं करू नका, सर. Sorry, मग. मुलांनो छान मूड मध्ये काम करायचं. आनंद घेण्याची गोष्ट आहे नाटक ही. ओके. तर आपण आता नाटक करणार आहोत आणि नाटक बसवणार आहे मी. कळलं का? ही सगळी प्रोसेस आपण अगदी हसत खेळत पार पाडायची आहे. ओके. बरं मी कोण आहे हे कळलंय का तुम्हाला? आई शाबास. मुलं हुशार सुद्धा आहेत. मी हुशार विद्यार्थी. सर तुम्ही आहात चौगुले सर. एवढंच बस. दुसरी ओळखच सांगितलेलं नाहीये. नाही सांगितलं. 3 दिवसापूर्वी मी तुला स्क्रिप्ट पाठवली, सगळं पाठवलं होतं. मी सांगितलं होतं त्यांना ब्रीफ करून ठेवा. काही सांगेल नाही सांगितलंय ना सर. मग? मी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही कोण आहात ते विचारा तर. माहिती आहे तुम्हाला? बघा चेहरे बघा त्यांचे. त्याचा बघा चेहरा. घरपोडी करायला चाललाय. बघा चेहरा बघा त्याचा. अरे वैज्ञानिकांचं महत्व मी तुम्हाला पटवून द्यायला आलोय. कळलं का? वैज्ञानिकांचं अत्यंत महत्वाचं काम आहे. लक्षात आलं? यादी आता तुमची ओळख करणार आहे. हा तू कोण आहे बाळा? मी शिवाली दप्पराव. हा शिवाली द परब. कर्कश आवाज सोडलास. उत्तम आहे मुलगी. वा वा वा. तू कोण? सर मी भुंगा फेम निखिल बने. हा खूपच छान. मी तर त्या खूप छान वाल्याला असं पकडेन ना आणि जोरात आपटून त्याला तोडून फोडून मोडून टाकून गोल 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 फिरून एकदम युनिटचं फार फेकून देणे. एकदम लांब फेकेन. माझ्याकडे सुपर पॉवर आहे. तर तुझं सुपर पॉवर. कॉंग्रॅट्स. मला न आवडणाऱ्यांच्या यादीत पहिला आलायस तू. मला लहान मुलं आवडतात. हा नाही आवडलाय. एकच इच्छा आयुष्यात ह्याला तुडवायचंय मला. नाही सर असं करू नका सर. मी खूप शांत असतो. मी बोलते. मला आवडलेला एक मिनिट नाहीये. बोलते सर. इकडे आड्या का करू? गावताला किंवा नवा पेट कोण आहात? कोण तुम्ही? बेवडा मारलेला कुबड्या खवीस? कोण असतं असं? कोण असतं? आधी तुमची बॉडी लँग्वेज सुधारा. कुठली बाई अशी असते? नाक्यावर उभे आहात का तुम्ही? इकडे वाजरा. तिकडे नीट नका दाखवू मला. चव घालवली माझी. दिशा भेदरलेला बोका दिसताय. जरा चेहरा बघा तुमचा. हे बघा मुलांनो, हे बघा आता सगळं डोक्यातून काढून टाका. कळलं? हा त्यांनी जे काय शिकवले सगळं विसरून जायचं. लक्षात आलं? हा मी काय सांगतो तिने लक्षात घ्यायचं. कळलं? आज आपण काय शिकणार आहोत? आपण नवीन नाटक शिकणार आहोत. नाटक कुणाचं आहे? लक्षात द्यायचं असं नाही बाळांनो. नाटक कुणाचं आहे? वैज्ञानिकांचं. वैज्ञानिक तुम्हाला माहिती आहे ना, ज्यांनी विज्ञानात खूप शोध लावले. वैज्ञानिक कोण होते मला सांगा? ज्यांनी जगाचं अख्खं आयुष्य सुखकर केलं. आणि सुखकर करताना हे अख्खं जग प्रगती प्रथावर कसं जाईल याचा विचार केला. मग काय झालं? आयुष्यात शोध लावले या वैमानिकांनी. शोध लावले आणि आपलं झालं रे. पूर्ण
एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.